राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघितलं का कसं आहे, आज किंवा उद्या गोड बातमी येईल. उजनी धरण 100% फुल आणि विसर्ग चालू केलाय कुठं? अलमट्टी धरणात, कर्नाटक. हा त्याला काळजी, आपल्याला काय काळजी? त्याला काळजी. पाठीमागं पूल दिसतोय, अजितदादा पवारांनी बांधला, आणि त्याच्यात काय चुकीचं नाही, दादांनीच बांधलाय असा विषय. आजची जी स्टोरी आहे ना, ही स्टोरी थोडीशी वेगळ्या स्वरूपाची आहे. एखाद्या पुरुषाला आकर्षण फक्त स्त्रीचंच त्याच्या शरीराचं असतं अशातला भाग नाही. त्याचं आकर्षण थोडं वेगळ्या प्रकारचं बी असू शकतं. नेमकी घटना मुद्देसूदपणे इसकाटून तुम्हाला सांगणं माझं काम आहे. आणि ह्याच्यातलं एक पात्र समजलं की अख्खी स्टोरी तुम्हाला व्यवस्थित समजली. विषय काय बघू आपण. संगीता चंदन शिवे हे शिक्षिका आहेत. कल्याण म्हणजे मुंबईमध्ये राहतात. प्रत्येक माणसाचं स्वतःचं एक आयुष्य असतं. स्त्री असो पुरुष असो, 18 वर्ष 21 वर्ष पूर्ण झाली की ती व्यक्ती जो निर्णय घेईल ते कोणालाच हे का, कारण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात त्याला. ज्याच्या त्याच्या मनाचा विषय हा. मग कोणी काय निर्णय घेतलं. आता ह्या संगीता चंदन शिवे ह्या साक्षात भगवतीचा अवतार म्हणायला हरकत नाही. म्हणजे अशा प्रकारची सुसंस्कृत, सुशील, सुंदर, संस्कारक्षम अशा प्रकारची महिला. त्या महिलेनी वयाच्या 26व्या वर्षी नोकरी लागली शिक्षिकेची. आणि असं मनोमन आतून ठरवलं की मला आयुष्यभर अविवाहित राहायचे, मला लग्न करायचं नाही, मला संसार करायचा नाही. संविधानानुसार प्रत्येकाला तशा स्वरूपाचा म्हणजे ही आहे, स्वातंत्र्य आहे पूर्ण. आता तिच्या निर्णयापुढं काय कुणाचं चाललं नाही. आणि नोकरी करत असताना शिक्षिकेची नोकरी बघून ही महिला शनिवार रविवार सुट्टी असून द्या किंवा दुपारची शाळा असून द्या किंवा संध्याकाळचा तास 2 तासाचा वेळ असून द्या, LIC विमा एजंट म्हणून पण काम करायच्या. आता हे करत असताना 4 पैसे तिकडून मिळायचे, नोकरीचे पैसे मिळायचे, स्वतंत्रपणे राहायच्या, स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायच्या. जेव्हा भावाचा, आईवडील नव्हते पण एक भाऊ होता. आत्ता ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस ह्या महिलेचं वय 53 वर्ष. जेव्हा भावाचा एक भाऊ होता, सक्का भाऊ, तिथून 1-1.5 किलोमीटरवर तोही राहायचा. जवळची चुलत निलत आमकी तमकी काय कामाची नसतात. मग ते सख्या भावाशी आपलं जाणं येणं आमकं तमकं. ते भावाची परिस्थिती चांगली असं काय नाही, आणि तो बी त्या बहिणीला जीव लावायचा, साडी चोळी आमकं तमकं लक्ष ठेवायचा, जेवले का विचारायचा. पण ही कुणाला त्रास नको भाऊ, आपली वेगळी राहायची, ते वेगळं राहायचं. आता थोडंसं सायन्सकडे आपण बघू काय विषय नेमका. बरेचसे आता माझं म्हणजे नॉलेज जेवढं मला होतं ना, थोडं का असं ना, त्याच्यापेक्षा 10 पट नॉलेजमध्ये वाढ झाली गेल्या 3 वर्षात. हजारो लाखो जे माझे सबस्क्रायबर माझ्या संपर्कात, कोणाच्या काय अडचणी, ह्यातून नॉलेज वाढतं, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी समाजासाठी स्वतःला खुलं करून द्यावं लागतं, स्वतः वेळ द्यावा लागतो, बोलावं लागतं, असा विषय. बऱ्याच पुरुषांचा मला फोन येतो की माझी बायको थंड आहे, माझी बायको प्रतिसाद देत नाही, माझी बायको थोडक्यात जवळच येऊन देत नाही, 15-15 दिवस, महिना. आता ही फार कॉम्प्लिकेटेड परिस्थिती असते. अशा परिस्थितीत कसं हँडल करायचं बा. म्हणजे बऱ्याच वेळा एखादा पुरुष अनैतिक संबंध बाहेर प्रस्थापित करतो, त्याला हे अशा प्रकारचे कारण असतात. पण ज्याला त्याला त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे बा, काही करा नका करू. काही स्त्रियांचा जो स्वभाव म्हणण्यापेक्षा म्हणजे एखाद्या पदार्थाचा कसा गुण असतो, काहीतरी एखादा अन्न पदार्थ उष्ण असतो, एखादा थंड असतो, तसंच पुरुषाचं पण आहे, स्त्रीचं पण आहे. काही थंड असतात, महिला सुद्धा. थंड म्हणजे त्यांना लहानपणापासून पहिली गोष्ट आणि ते होण्यापाठीमागची कारण संस्कार असं दिलं जातात आईकडून, जवळच्याकडून, की ही गोष्ट म्हणजे इथं हात लावायचा नाही, ह्या जागेवर हात लावायचा नाही, हे पाप आहे, हे चुकीचं आहे. जसं आई समजा दिवा आहे, चटका बसायला ती सांगते, हे तुला बाजल,
हे करू नको. तिला पटतं, बाजल्यावर कळतं की आई बरोबर सांगत होती. लहानपणापासून मानवी मेंदू हा फार म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे. तसं त्या आपल्या स्त्रीच्या योनीविषयी किंवा शरीराविषयी ही भीती, दडपण निर्माण केलं जातं लहानपणापासून. त्याचा पुढं जाऊन थोडासा ती 12, 14, 16 वर्षाची झाली, वयात आली किंवा काय, असा परिणाम होता तो की हे नकोच. मग तिला ते पुरुष कळायला लागतो, तिला शारीरिक संबंध कळायला लागतात मोबाईलच्या माध्यमातून, किंवा लग्न झालं, लग्न काय प्रक्रिया असते, मग ती मूल कसं काय होतं, ही ही मानवी गुंता म्हणजे एक लहान मन हे आत्मसात करीत असतं. त्याच्यात चुकीचा फ्लो गेला ना असा की हे चुकीचंच आहे, हे तर हेच काय, तर त्या शरीर संबंधाविषयी, त्या पुरुषाविषयी, त्या स्त्रीच्या मनात कुठल्याही एक चीड किंवा एक विरोधाभासी भावना तयार होते. लक्षात आलं तुमच्या विषय कसा आहे. त्या थंड असतात, त्यांना मग संसार करतात, मूल होतं एखादंही, पण शरीर प्रक्रिया म्हणले, शरीर संबंध म्हणले की नको, ती त्यांना फार अशी कंटाळवाणी अशी गोष्ट वाटते. त्याला म्हणतात थंड प्रकृतीच्या. लक्षात घ्या, अशा पण स्त्री आहेत. आणि आपल्या समाजामध्ये महाराष्ट्रात तुम्ही शिक्षित असा, अडाणी असा, किंवा तुम्ही अरेंज मॅरेज करा, लव्ह मॅरेज करा, इतकं डीपमध्ये कम्युनिकेशन होत नाही, चर्चा होत नाही. त्याच्यामुळं पदरात पडलं, पवित्र झालं. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात अशा प्रकारच्या थंड स्त्रिया पत्नी म्हणून आल्या, त्यांच्या आयुष्याचे पार वाटोळ झालं तुम्हाला सांगतो. आणि बऱ्याच वेळा पुरुष मग सो हॉट शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याची अशी अपेक्षा असते की मी माझ्या पातळीवर, मी पुरुष आहे, मी पुरुषार्थ गाजवतो, मी पैसा कमवून आणतो, सगळ्यांचं संरक्षण करतो, पण माझी जी शारीरिक गरज आहे ही जर अपेक्षा मी माझ्या पत्नीकडून ठेवू शकतो ना, ही जर पूर्ण होत नसेल तर मग आम्ही बाहेर डोकं का लावू नये. त्यांना असं वाटतं की माझा मूड असला, तिने सुद्धा मूडमध्ये यावं आणि स्वतःचा पदर असा बाजूला टाकावा, कमान किल मी, हे शब्द ऐकायचे असतात पुरुषाला. पण इकडून टंगड टाकलं की तिकडून दुप्पट वेगाने जर फेकाटून द्यायचं म्हणलं होतं, ती कसं करायचं बा आता. ही लय लाथाळी, ही जग तो मला सांगतो लय गुंतागुंतीचं आहे. हा, मग त्यामुळं बाहेर अनैतिक संबंध प्रस्थापित करणे, लफडी करणे, त्याच्यातून मर्डर होणे, असल्या गोष्टी हे सुद्धा एक कारण आहे त्याला. बऱ्याचशा सगळ्या अनेक जे प्रकार आहेत खून होण्यापाठीमागचं, ह्यातला हा सुद्धा एक प्रकार आहे. थंड प्रकृतीची स्त्री बायको म्हणून स्वतःला मिळणे हे फार धोकादायक. कदाचित ही महिला तशा स्वरूपाची असावी की नको, ते किळसवाने येते. आणि काही मावल्या सुद्धा मला फार पर्सनल बोलतात, नवऱ्याला बोलत नाही पण मला बोलतात. मामा म्हणले, खरं सांगू का, ही बाईची जिंदगी झालेली आहे बेकार, ते बाईच्या जन्माला परत नाही यावं, पुरुष म्हणून यावं. ते मासिक पाळी आम्हाला चाहणार, ती स्वच्छता ठेवायची, संचार स्वातंत्र्य नाही, बाहेर फिरून देत नाही लहानपणी, कायम असं दाबून ठेवल्यागत. बरं, जो सांड्या उभ्या करीत त्या संग लग्न करायचं, त्याचं सगळं 12 प्रकारचं 36 प्रकारचं चाळं सहन करायचं. स्त्री सुद्धा विचार करते महाराज. बरं, तेवढं त्याला सगळं समर्पित जरी झाले तरी त्यांनी बाहेर शेण खायचं, आपण सहन करायचं. ही ॲडजस्टमेंट संसारात कवर ना कवर. मला परवा दिवशी व्हॉट्सअपवर एका स्त्रीचा मेसेजमधून कम्युनिकेशन झालं आमचं, तर मला तिला सल्ला काय देऊ हेच कळलं तुम्हाला खरं सांगतो. त्या माऊलीचं म्हणजे मला चुकत दिसत नव्हती कुठं. आता प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असते तर मला सांगता येणार नाही, पण ती म्हणली एक 11 वर्षाची, एक 9 वर्षाची, 2 मुली आहेत पादरात. नवऱ्याने 2-3 ह्याला पुढे खोराचे हात 2-3 बाया बाहेर ठेवल्यात, कमावलेले पैसे सुद्धा बाहेर सगळे उधाळतो. संसाराला तर मला 100-200 रुपये मागायचे, स्त्रीला सुद्धा काही 400-500 रुपये तिने जर मागितले तर नवऱ्याने द्यायचे, ध्यानात ठेवा. आणि तू काय वापरते हे विचारायचं नाही. त्यांना काही खरेदी करायची असते, त्यांच्या काही गरजा असू शकतात आणि तिथं डोकं लावायचं नाही. 500 माहिती ना, 500 द्यायचे, 1000 द्यायचे बा, असा विषय. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं. तर ह्या महिलेचं काय झालं होतं की ह्या 2 मुलींच्या नवरा महिना शरीराला स्पर्श करीत नव्हता, शिवीगाळ, भांड मारत नाही पण शिवीगाळ, अमकं तमकं.
त्या महिलेचा स्ट्रेट प्रश्न मला होता, मी बाहेर लफडं सेक्ससाठी का करू नये तुम्ही सांगा. आता काय सांगता तुम्ही सांग. गड्यात सुद्धा काय येडे अवलादी असे आहेत की त्यांना बायको कळली नाही, अजूनही कळली नाही. हा, ते पार काळ्याचे पांढरे झाली केस तरी यांना बायको कळत नाही. डांगार झालं, खोकायला झालं, पार चुंगीतून बी कामातून गेलं तरी ती शिव्या घालतं त्या बायकोला, म्हातारीला. अशी बी आहेत. मग त्या बाईनी कवर सहन करायचो, असा विषय आहे ना. हा, ह्या जगात प्रेम दिलं तर प्रेम मिळतं, पण एकमेकाच्या भावनांशी जर तुम्ही खेळत असताल तर तुम्हाला सोडून देण्यात येईल, तुम्हाला काटा काढण्यात येईल, तुमचं काही होईल. आणि काहीच नाही झालं तरी तिचा जो शिव्याश्राप आहे ना, हा तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. एक पुरुष म्हणून ध्यानात ठेवा. लवकर तोंडासून जाणार तुम्ही, ती मागं राहणार. जाऊ द्या मग. हे ज्या घटनेमध्ये ही जी महिला आहे संगीता चंदनशिवे, शिक्षिका आहे, LIC एजंट आहे. भावाशी चांगलं नातं आहे, भाऊजाई चांगली आहे, सगळं कसं व्यवस्थित आहे. वयाची 53 वर्ष, स्वतःचे फ्लॅट आहे, गुंतवणूक आहे, LIC एजंट, LICच्या स्वतःच्या पॉलिसीज आहेत कंपन्यामध्ये. पैसा भरपूर. शिक्षक मला तुम्हाला माहिती आहे, म्हणजे अगदी पूर्वीपासून म्हणलं तरी रुपयाचं जसं व्हॅल्युएशन पाहिलं, वेतन आयोग 2रा 3रा 4था 5वा 7वा, आता लाखाच्या पुढं पगार निघतात. पहिलं 20,000 जरी मिळत असला तरी ते 20,000ला तेवढी किंमत होती, ध्यानात ठेवा, असा विषय. पण पगार पाणी मजबूत. 53 वर्षाचं वय. त्यांचा जो भाऊ आहे रवींद्र चंदनशिवे, यांच्याकडं गाडी आहे आणि त्या गाडीवर एक ड्रायव्हर आहे, आणि त्या ड्रायव्हरचं नाव आहे तुषार रत्न पारखी. हा तुषार रत्न पारखी त्या गाडीवर राहिला. मग आता गाडी म्हणलं की कसं असं तुम्हाला माहिती आहे, चला या देवाला, चला हे पाहुण्या रावळ्याचं लग्न आहे, कुठं काय ते कुठं लग्न कार्यालयाला जायचं म्हणलं की ही बहीण भावानं त्यांचं कुटुंब एकत्र जायची. त्याला विशेष आकर्षण वाटायला लागलं ह्या महिलेबद्दल, संगीता चंदनशिवेबद्दल. ते आकर्षण शारीरिक नव्हतं, लक्षात घ्या. 53 वर्षाच्या स्त्रीला कोण शरीर संबंध हे करणार ते करणार. पण हा बी गटवणगा काय बाहेर नव्हता, हा 49-50चा होता. त्याला आकर्षण असं होतं की बाबा कवर आपण गिअर टाकायचं, कवर आपण ही जिंदगी में साला कुछ भी करके पैसा होना मागता है. पैसे पाहिजे जगात. हा, स्टाईलमध्ये जगण्यासाठी तर पैसा पाहिजे. आणि माझी इतकी तीव्र इच्छा आहे की काही करून, हा, सरळ मिळवत आला तर बोट वाकडं करून का व्हायना, पण पैसा हा पाहिजे. असा हा स्वार्थी माणूस. मी तुम्हाला सांगितलं ना, सापापेक्षा भयंकर विषारी माणूस आहे, लक्षात घ्या. कवा काय त्याच्या डोक्यात येईन आणि तो कवा तुमचा काटाकाठी सांगता येत नाही. त्यामुळे शक्यतो होता होईन एवढं माणसांच्या पासून तुम्ही लांब राहा. त्यांच्या संग कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नका. हा, केलं तर ह्या हाताने घेणे, हाताने दे, सरळ दृष्टिकोन ठेवा. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 2026-27 नंतर माणसानी एकटं जगता यायला हवं माणसाला. खरं सांगतो तुम्हाला, एकट्याने जगण्याची जी मजा आहे ना, ती कला आहे, ती शिकायला पाहिजे. हा, काय 12 बातार काही कामाचं नाही तुम्हाला सांगतो. हा, जाऊ द्या बरोबर. हा जो ड्रायव्हर आहे शिव म्हणला, आता डोक्यात विचार चालायचा, ह्याला 53 वर्षाची बाई 26व्या वर्षी नोकरीला लागली शिक्षिका म्हणून, किती पैसे असतात बरं साधारण, सरासरी पगार किती धरावं बरं. मी म्हणतो समजा 50,000 तरी धरला पगार, तरी नोकरी किती झाली या, नोकरी 53 वर्ष म्हणल्यावर साधारण 27 वर्ष झाली. 27 वर्ष, वर्षाला समजा काय नाही म्हणलं तरी 5 लाख रुपये कमीत असं का नाही. मग 10 वर्षाचंच 50 लाख, 20 वर्षाचंच 1 कोटी, 1.5 कोटी 2 कोटी रुपये नक्की असते. आणि एवढं जर मला मिळालं बस लाईफ जिंगाला. त्याला असं वाटलं ह्याच्या मनात काय चाललंय, पण आता मला कसं मिळते बा. मग त्यांनी काय केलं, सफरचंद दे ओळख वाढवली. त्याचा उद्देश ह्या ड्रायव्हरचा हा त्या महिलेशी शरीर संबंध नव्हता. त्या महिलेचे समजा बँक अकाउंट असतील की त्या नॉमिनी हा प्रकार असतो की त्या व्यक्तीनंतर त्याचं वारसदार कोण, तिथं माझं नाव लागावं हा होता. सफरचंद आणून दे, गोड बोलायला सुरुवात कर, असं तसं, आणि चेष्टेवारी मानायचा. एवढा प्रॉपर्टी, एवढा पैसा आहे तुमच्याकडं, हा, मला लेकरं बाळ आहेत, बायको आहे, सगळे, तुम्ही काय करणार आहे, मला तुम्ही दत्तक घ्या असं म्हणायचा, मला तुम्ही वारसदार करा असं म्हणायचा. तिला वाटली आपलं चेष्टा करतोय ड्रायव्हर, ती हसण्यावर न्यायची. काही काळ निघून गेला, पण ह्याच्या मनात तीव्र हे झालं तयार की हा ह्या महिलेकरचा पैसा वाढायचाच. आपल्याला मग काय करायला येईल.
मग त्यांनी थंड डोक्याने एक प्लॅन तयार केला. बघा लोक जगात काय करतात सांगतात. प्लॅन असा होता की त्यांनी एक रोटीपंटर जाधव म्हणून आहे आणि दुसरा एक आहे रोटीपंटर आव्हाड, ह्या आडनावाचे 2 रोटीपंटर तयार केले. त्याच्यात जाधवला म्हणला तुला काही पैशाचा भाग देईन, आव्हाडला म्हणला तुला पार्टनरशिप देतो, ह्या आपल्याला भरपूर 2 कोटी रुपये मिळाले की तुला त्याच्यात. ह्या तिघांनी मिळून प्लॅन असा तयार केला की तू वकिलांच्याकडून मृत्यूपत्र बनवणार आणि त्याच्यावर त्याच्या सह्या घेतो आणि आव्हाडचं आणि हा जो ड्रायव्हर आहे रत्नपारखी, तुषार रत्नपारखी, याचं नाव टाकून आपण मृत्यूपत्र तयार करून घेऊ. बरं, मग त्यांनी डोक्याला प्लॅन चालू. रेल्वेने त्या मॅडमला दुपारची शाळा सुटली की हा मानला. तारीख होती 14 जुलै 2026. 14 जुलैला त्यांना सांगितलं की आसनगाव रेल्वे स्टेशन आहे ना, तिथं या, तिथं आपल्याला पॉलिसी, मी पण येतो, पॉलिसी आपल्याला फाडायच्यात. 2-3 पॉलिसी आहेत म्हणला LICच्या. चालते म्हणले जाऊ. ती महिला आसनगाव रेल्वे स्टेशनला उतारली. तिथून बाहेर हा भेटला, उभाच होता हा रत्नपारखी. त्या महिलेला घेतलं एका भाड्याच्या रूममध्ये घेऊन गेले तिला. तिथं आधीच त्याचे 2 रोटीपंटर होते, जाधव आणि आव्हाड, हे तयार होते. महिला आता आली की यांनी दार लावून घेतलं. आता ही जी महिला आहे संगीता चंदनशेवी, यांना सुरुवातीला कळा ना काय यांचा दृष्टिकोन आहे काय. आणि मग सांगितलं मारून टाकीन, कापून टाकीन, सुरी काढून सह्या करायच्या मृत्यूपत्रावर, बरं का. आता सह्या करायच्या म्हणल्यावर जीवाशी बेतल्या. तुम्हाला माहिती आहे का, उद्या काही करता येईल, वकील देता येईल, काही करता येईल, पण सध्या जीव वाचवा. ती महिला शिक्षिका होती. तिने डोकं लावलं, म्हणजे इथं लय विरोध करायला नको, आपण सह्या करून टाकू. तिने तिथं सह्या केल्या. पण तिला माहिती होतं पुढं काय घडणार. सह्या जशा झाल्या तशा ह्या तिघांनी मिळून गळा आवळून त्या महिलेची हत्या केली. महिला खलास. मग आता कुठं मृत्यूपत्र दाखवायचं, असं कुठं कोणाची प्रॉपर्टी घेता येते का. हे मला वाटतं 7 महिन्यात जलांडलेली होती का काय कोणाच. असं नाही चालत ना, काही नाही करता येत. लक्षात आलं का. पण हत्येसारखा गंभीर गुन्हा यांच्याकडून घडून द्या. आता मॅटर वेगळा आहे की हे प्रेताचं करायचं काय, विल्हेवाट कशी लावायची, काय लावायची. त्यांनी एक कार बोलावून घेतली. त्या कारमध्ये बॉडी ठेवली आणि ती बॉडी नाशिक रोडला काढली. नाशिक रोडवरील घोटी या ठिकाणी एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलच्या बाहेर रात्रीची बॉडी टाकून दिली. रोडच्या कडेला गेली निघून पुण्याकडं. जाऊन द्या ते गेली निघून. मग आता दुसऱ्या दिवशी ते महिलेची बॉडी दिसली. आता कुठल्याही महिलेची पुरुषाची बॉडी दिसली तर फिंगरप्रिंट हे त्याच्या आधारे ओळख पटवली जाते. लक्षात घ्या. नशीब म्हणजे मोबाईल जवळ. पोलीस आले, त्यांनी त्या हत्येचा गंभीर गुन्हा बघितल्यावर त्यांनी लगेच सूत्र फिरवले पोलिसांनी. त्या महिलेला येणारे सगळे कॉल डिटेल्स, तिची ओळख, तिचा भाऊ आला, त्याच्या बॉडी ताब्यात दिली, व्यवस्थित पंचनामा केला, PM केलं, सगळं केलं. जे त्यांना CCTVचं फुटेज त्यांनी सगळं तपासायला सुरुवात केली, कुठं कुठं काय काय. 2 तर दिसले बा त्यांना. म्हणले आता आमचा ड्रायव्हर आहे, उचलला ना अंडरपॅन्टवर झोपीतच पहाटे 3 वाजता. तो घरीच असतो माणूस. हा काही शॉट टाकला होता का नव्हता टाकला कोणाला माहिती. पहाटे 3ला उचलला, कारण आता काय त्याच्या नशिबात शॉट नाही. घे पैसा. त्याला उचलला, 2 रोटीपंटर उचललं आणि पोलिसांनी रितसर त्यांनी कबल जबाब पण दिला. नाही असं नाही की पैशाच्या हव्यासापायी त्यांनी एका सुशिक्षित शिक्षिकेची हत्या केली. बाकी काय असू द्या, माझ्या येड्याचं एक ऐका. तुमच्याकडे समजा 4 पैसे आहेत, एखादा किती जवळचा पाहुणा म्हणला ना, द्या 10,000, द्या 50,000, द्या मदत करा, अमकं तमका, देऊ नका. संबंध बिघडणार तुमची. बऱ्याच वेळा ते मिळणारच नाही माघारी, पण मागाय गेले की लोकांना राग येणार. ध्यानात ठेवा. सगळ्यात बेस्टच होतो, मी मारायला लागलो तुझ्याकडे औषधी ओतून दे, मला नको. मला नकोच. कुणाला मागू नका आणि कुणाला देऊ नका. स्वतःची स्वतः स्वयंपूर्ण बना. लक्षात घ्या. अत्यंत वाईट वेळेस तुमच्याकडे असलेले पैसेच तुमच्या कामाला येतील, कुठलाही नातेवाईक नाही. रामकृष्ण हरी माऊली.